जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। उपस्थित सर्व श्रोतृवर्गाला चैतन्य आत्मन या चॅनलचा नमस्कार। आपणा सर्वांचे आजच्या ग्रंथ वाचनाच्या उपक्रमात हार्दिक स्वागत। आजचा आपला ग्रंथ वाचनाचा 61वा दिवस 2 मार्च 2026 सोमवार। सध्या आपण समर्थ श्री रामदास स्वामी लिखित सार्थ श्री दासबोध या महान ग्रंथाचे आपण वाचन करीत आहोत। तेव्हा आजच्या ग्रंथ वाचनाला सुरुवात करण्यापूर्वी आपण प्रथम समर्थ श्री रामदास स्वामी यांना गुरुवंदना अर्पण करूया। गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुर साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। जय जय रघुवीर समर्थ। आता आपण सार्थ श्री दासबोध या ग्रंथाच्या श्रवणाचे महत्व म्हणजेच त्या श्रवणाची फलश्रुती वाचूया। या फलश्रुतीचे वर्णन समर्थ श्री रामदास स्वामी यांनी सार्थ श्री दासबोध या त्यांनी स्वतः लिहिलेल्या ग्रंथात पहिल्या दशकातील पहिल्या समासात वर्णन केलेली आहे। चला तर मग या फलश्रुतीचे आपण वाचन करूया। सर्व संशय एकदम नाहीसे होऊन क्रियेमध्ये म्हणजे आचारामध्ये ताबडतोब फरक पडतो। येथे श्रीयुत रामदास स्वामी यांना सांगावयाचे आहे की जो व्यक्ती सार्थ श्री दासबोध या ग्रंथाचे वाचन किंवा श्रवण नित्य नियमाने करेल त्या व्यक्तीच्या आचारामध्ये म्हणजेच त्याच्या आचरणामध्ये ताबडतोब फरक पडतो। सायुज्य मुक्तीचे रहस्य कळून येऊन तिच्या प्राप्तीचा सुलभ मार्ग सापडतो। दुसऱ्या बिकट साधनांचे कारण पडत नाही। अज्ञान दुःख व भ्रांती यांचा नाश होऊन तत्काळ ज्ञानाचा लाभ होतो अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे। योग्यांचे परमभाग्य असे वैराग्य अंगामध्ये बांधते। विवेक व चातुर्य यथायोग्य प्राप्त होते। जे कोणी संशयग्रस्त अवगुणी व अवलक्षणी असतील ते सुलक्षणी धूर्त तत्ववेत्ते चतुर व समयज्ञ असे होतील। आळशी असतील ते उद्योगी होतील। पाप्यांना पश्चाताप होऊन ते शुद्ध होतील आणि भक्ती मार्गाचे निंदक असतील तेही भक्ती मार्गाला वंदन करू लागतील। बद्धांचेच मुमुक्षु होतील व मूर्ख अति दक्ष होतील। अभक्तांना भक्ती मार्गाच्या योगाने मोक्ष मिळेल। अनेक दोषांचा नाश होऊन पतित असतील तेच पावन होतील। तात्पर्य हा ग्रंथ नुसता ऐकल्याने प्राण्याला उत्तम गती मिळेल। देहबुद्धीमुळे येणारे अनेक प्रकारचे धोके, संशयाचे अनेक धागे दोरे, संसारातील अनेक उद्वेग हा ग्रंथ ऐकल्याने
नाश पावतील. हा ग्रंथ ऐकल्याने अधोगती चुकून मनास विश्रांती व समाधान मिळेल, अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे. ज्याचा भावार्थ जसा असेल तसे त्याला फळ मिळेल. जय जय रघुवीर समर्थ. आता आपण ग्रंथाच्या क्रमशः वाचनास सुरुवात करू. सध्या आपण तिसऱ्या दशकातील दुसऱ्या समासाचे, ज्याचे नाव आहे सगुण परीक्षा, या समासाचे आपण वाचन करीत आहोत. मागील भागात आपण ओवी क्रमांक 31 ते ओवी क्रमांक 40 या ओव्यांचा त्यांच्या मराठीतील अर्थासहित वाचन केले. आज आपण त्या पुढील 10 ओव्यांचे त्यांच्या मराठीतील अर्थासहित वाचन करणार आहोत. चला तर मग आजच्या वाचनास आपण सुरुवात करूया. आपणा समोर जे पृष्ठ दिसत आहे त्या पृष्ठात 40 या अंकानंतर संभोग नसता इतुका प्रेमा या शब्दांनी 41व्या ओवीची सुरुवात होत आहे. तेथूनच आपण आजच्या वाचनास सुरुवात करूया. संभोग नसता इतुका प्रेमा, योग्य झालिया उलंगी सीमा, प्रीती वाढविती कामा, करिता प्राणी गुंतला. जरी न देखे क्षण एक डोळा, तरी जीव होय उताविळा, प्रीती पात्र अंतरकळा, घेऊन गेली. कोवळे कोवळे शब्द मंजुळ, मर्यादा लज्जा मुख कमळ, वक्त्र लोकने केवळ, ग्रामज्याचे मैदावे. कळवळा येता सावरेना, शरीर विकळ आवरेना, अनेत्र व्यवसायी क्रमेना, हुरहुर वाटे. व्यवसाय करिता बाहेरी, मन लागलेसी घरी, क्षणाक्षणा अभ्यांतरी, स्मरण होये कामिनीचे, तुम्ही माझी या जीवांतील जीव, म्हणून अत्यंत लाघव, दाऊनिया चित्त सर्व, हिरोन घेतले. मैद सोयरीक काढिती, फासे घालून प्राण घेती, तैसे आयुष्य गेलिया अंती, प्राणियांस होय. प्रीती कामिनीसी लागली, जरी तयेसी कोणी रागेजली, तरी परमक्षिती वाटली, मानसी गुप्त रूपे. तये भार्ये चेनी कैवारे, माये बापासी नीच उत्तरे, बोलोनिया तिरस्कारे, वेगळा निघे. स्त्री कारणे लाज सांडिली, स्त्री कारणे सखी सोडिली, स्त्री कारणे बिघडिली, सकळ ही जीव लगे. जय जय रघुवीर समर्थ. आता आपण या ओव्यांचा मराठीतील अर्थ वाचूया. आपणास जे पृष्ठ दिसत आहे त्या पृष्ठातील 41 या अंकापासून आपण आजच्या मराठीतील वाचनास सुरुवात करूया. संभोग झाला नाही तोच इतके प्रेम, आणि संभोग झाल्यानंतर सर्व मर्यादा लाज लज्जा सोडतो. कामजन्य सुखामुळे परस्पर प्रीती जडते व कामपाशांत हा प्राणी गुंतून जातो. बायको क्षणभर दृष्टीस पडली नाही की याचा जीव घाबरा होतो. अशी ती प्रेमपात्र स्त्री याचे चित्त सर्वस्व हरण करून नेते. तिचे कोवळे व मंजूळ असे शब्द, मर्यादशील व लज्जायुक्त वागणे, सुंदर मुखकमल असा तिचा थाट, त्यात तोंड व डोळे हे तर कामाचे जाळे होय. यांच्यामुळे ग्रामज्य त्याची पशुवासना बळावते. तिच्याविषयी आलेले प्रेम आवरून धरवत नाही. कामविव्हळ झालेले आपले शरीर त्याला सावरून धरवत नाही. दुसऱ्या व्यवसायात त्याला करमत नाही. हुरहुर वाटते. क्षणभर वियोग सोसत नाही असा हा कामुक बनतो. बाहेर उद्योग करीत असला तरी मन घरी बायको जवळ असते. प्रत्येक क्षणाला मनात तिची आठवण होत असते. सर्व काळ चिंतन कामिनीचे. तुम्ही माझ्या जीवाचे जीव इत्यादी
अत्यंत लाघवाचे शब्द बोलून प्रेम दाखवून त्याचे सर्व चित्त स्त्रीने हरण केले. ठक लोक मैंद फसवेगिरीचे लग्नाचे बोलणे लावतात व आपल्या क्षमासेवी व आयत्या वेळी गळफास लावून जीव घेतात व नागवतात. ठग लोक नसती नाती जुळवून पाशात अडकवून प्रवाशाचा प्राण घेतात. तशाच प्रकारे आयुष्य संपले म्हणजे या प्राण्याची स्थिती होते. बायकोचे प्रेम त्यास असे लागते की जर तिच्यावर कोणी रागावले तर हा मनात जळफळतो. याच्या मनात जळफळाट होतो. बायकोचा कैवार घेऊन हा प्राणी आई बापांना वाईट शब्द बोलतो व शेवटी त्यांचा धिक्कार करून कुणी उत्तरे बोलून संतापाने वेगळा निघतो. स्त्रीच्या मर्जीसाठी स्नेह व लाज सोडून सख्खे भाऊ वगैरे जिवलग आप्तेष्टादी स्नेही या सर्वांस सोडतो. यांची वाकडा होतो. जय जय रघुवीर समर्थ. आता आपण संत शिरोमणी समर्थ श्री रामदास स्वामी यांना कृतज्ञतेने वंदन करून आजच्या या ग्रंथ वाचनाच्या कार्यक्रमाची उपक्रमाची सांगता करूया. शुकासारिके पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. उपस्थित सर्व श्रोतृवर्गाला पुन्हा एकदा धन्यवाद, आभार व एक विनंती. आमचं हे ग्रंथ वाचन जर आपणास आवडत असेल, रुचत असेल, त्यातून आपणास थोडाफार तरी ज्ञानबोध होत असेल तर कृपया आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा व आम्हाला ग्रंथ वाचन असेच पुढे चालू ठेवण्यास सहकार्य करा, हीच आपल्या चरणी प्रार्थना. जय जय रघुवीर समर्थ.